छत्रपती शिवाजी महाराजांना आता आपण हार वगैरे घालून त्याचं पूजन केलं. आता एक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक थोडासा मी प्रसंग सांगू इच्छितो. परवा पुणे बंगलोर महामार्गावर हिरो होंडा गाडीवर नवरा बायको आणि त्यांचा छोटासा मुलगा बसले होते. गाडी बाहेर वेगाने चालली होती. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाची रिपरिप वाढत होती. त्याच वेळी समोरून एक ट्रक आला. डोळ्याची पात लवकर ट्रकला धडक दिली. नवरा ट्रकच्या चाका खाली गेला. बायको रस्त्याच्या कडेला पडली. पोरगा कुठेतरी जाऊन धडपडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. क्षणभर आक्रोश किंकाळी मैदान भारावून गेलं. बायको शुद्धीवर आली. नवरा कुठे आहे, मुलगा कुठे आहे? नजर गेली ट्रकच्या चाकाखाली रक्तात नालेला. तिने आपला पती पाहिला आणि गुडघ्यात डोकं घालून ती माऊली ढसाढसाडायला लागली. त्या माऊलीला जाणीव झाली, अरे जार ती माझा पती तिथे आहे, माझा मुलगा कुठे आहे? नजर वळवली, खड्ड्याकडे गेली. पोरगा खड्ड्यातून धडपडत उभं राहत होतं. पोरानं बघितलं, आई कुठे आहे, बाप कुठे आहे? नजर गेली ट्रकच्या चाकाखाली रक्तात नालेला. त्या पोरानं आपला बाप पाहिला आणि ते पोरगं भयान वेगानं आईच्या कुशीत शिरलं. ढसा रडायला लागलं. त्या माऊलीनं त्या पोराला घट्ट उराशी धरलं होतं. बाळा फक्त एकदाच आई म्हणून हाक मार. पण पोरगं किलबिल्या डोळ्यांना इकडे बघतंय. बाळा एकदाच आई म्हणून हाक मार. पण पोराच्या तोंडून आई हा शब्द निघत नव्हता. माऊलीला जाणीव झाली, उघड्या डोळ्याने आपल्या बापाचा मृत्यू पाहिला. त्यामुळे पोराची वाचाच गेली. 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष उलटून गेली. पोरगं मुकच राहिलं. एकदा ती आई त्या पोराला घेऊन शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेली. रंगमंचावरच्या पुढच्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाली. त्याच रंगमंचावर नाटक झालं, संगीत झालं. त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवण्यात आलं. आता छावणीचं दृश्य दाखवल्याप्रमाणे पोरगं इतिहासामध्ये शिरलं. समोर आला आमचा तानाजी, हातात लगलगली समशेर घेतलेला, पाठीशी मावळ्या होत्या, हर माधवचा जयघोष करत असणारे. पोराच्या मोठ्या आवळल्या श्वास फुलला. जाणीव झाली पोराला, अरे ज्या अर्थी तानाजी इथं आहे त्या अर्थी शिवछत्रपती सुद्धा इथेच असणार. पोराच्या मोठ्या आवळल्या श्वास फुलला आणि रंगमंचावर एंट्री झाली छत्रपती शिवाजी महाराजांची. पोरानं खुर्चीवरून त्या दिशेने खाली उडी मारली आणि जोरात किंकाळी फोडली, आई ते बघ राजे शिवछत्रपती. अख्खं सभागृह शांत झालं. त्या माऊलीचा ऐकण्याचा आवाज अख्ख्या सभागृहामध्ये पसरला. माना वळवून लोक बघतायत, माऊली काय झालं, का रडताय? माना वळवून बघणाऱ्यांना ती माऊली सांगते, गेले 2.5 वर्ष झालं माझा मुलगा मुका होता. आज रंगमंचावर माझ्या मुलानं फक्त एक छत्रपतींचं प्रतिबिंब पाहिलं आणि गेली 2.5 वर्ष मुक असलेलं माझं पोरग बोलायला लागलं. तर विचार करा, एक 2.5 वर्ष मुक असलेलं पोरग फक्त छत्रपतींच्या प्रतिबिंबाला बघून बोलायला लागत असेल तर आपण तर जिवंत आडावासाची चालती बोलती मराठा बाण्याची माणसं. शिवाजी राजा म्हटल्यानंतर आपलं काय व्हायला पाहिजे? धन्यवाद. थँक्यू सो मच.